अकोला से बड़ी खबर सामने आई है। गौली समाज के प्रदेश अध्यक्ष और प्रॉपर्टी कारोबारी किशन राव हुंडीवाले हत्याकांड में आज जिला सत्र न्यायालय ने ऐतिहासिक फैसला सुनाया। कोर्ट ने इस मामले में 10 आरोपियों को उम्र कैद की सजा सुनाई है, जबकि सबूतों के अभाव में 5 आरोपियों को बरी कर दिया गया। यह हत्या 6 मई 2019 को पुलिस अधीक्षक के सरकारी बंगले के पास सब रजिस्ट्रार कार्यालय में की गई थी। मुख्य आरोपियों में अकोला की बीजेपी की पहली मेयर सुमन गावड़े के परिवार के सदस्य भी शामिल थे। सरकारी पक्ष की ओर से विशेष सरकारी वकील उज्जवल निकम ने पैरवी की और वे फैसले के समय कोर्ट में मौजूद रहे। अकोला से नागपुर समय के लिए संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट। बहुचर्चित अकोला येथे दिनांक 6 मे 19 रोजी भर दुपारी 11 वाजता चॅरिटी कमिशनच्या कार्यालयामध्ये येथील प्रगत शेतकरी किशनराव हुंडीवाले यांचा निगरून खून, जो एक रिटायर पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याचे इतर 9 साथीदार यांनी कार्यालयात त्यांच्या डोक्यावरती सिलेंडरचे घाव घालून त्यांचा निगरून खून केला होता। हा खटला, या खटल्यामध्ये आम्ही जवळजवळ एकूण 22 साक्षीदार तपासले आणि 10 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। माझ्या समवेत येथील जिल्हा सरकारी वकील देशपांडे, त्याचप्रमाणे फिर्यादीचे वकील देखील नरेंद्र धूत यांनी देखील काम पाहिले आणि इतकंच नाही तर या खटल्यामध्ये जी भीषणता आणि क्रूरता मी आरोपींच्याकडून बघितली की मयताच्या डोळ्यात देखील त्यांनी टोचाचे वार केले होते आणि त्यामुळे ह्या अकोला शहरात एक घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। परंतु आज 10 लोकांना जन्मठेपेची शिक्षा मिळून कोर्ट न्यायालयाने देखील न्याय दिलेला आहे। सर, कुल कितने आरोपी थे और बाकी आरोपी का क्या हुआ? एकूण 15 आरोपी होते, त्यातील 5 आरोपींच्या विरुद्ध पुरेसा पुरावा नसल्यामुळे आम्ही देखील न्यायालयाला विनंती केली होती की या 5 आरोपींच्या विरुद्ध फारसा पुरावा येत नाही, त्यातील 2 स्त्रिया देखील होत्या आणि म्हणून न्यायालयाने त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। त्यातील मुख्य आरोपी श्रीराम गावंडे हा अकोला शहरात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून याने कार्यरत होता। त्याचप्रमाणे त्याचा मुलगा छोटू उर्फ विक्रम गावंडे, तसेच धीरज गावंडे, रणजित गावंडे, दिनेश राजपूत, विशाल तायडे, प्रतीक तोंडे, सतीश तायडे, मयूर गणेश आहिर, सूरज प्रल्हाद गावंडे हे 10 आरोपी होते आणि या 10 आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली, जन्मठेपेची शिक्षा दिली व वेगवेगळ्या कलमाखाली देखील दंड ठोठावलेला आहे। निकाल येथील जिल्हा सत्र न्यायाधीश श्री शिवाजीरावजी कचरे साहेबांनी दिला।